नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण पहिल्या पावसामध्ये मासेमारीला आलेलो आहोत आणि आमच्या सोबत आहेत शरद दादा आहेत आणि बजरंगी बाबूजाने। बजरंगा मासे पकडा आलाय का पोहायला आलाय तू? तर आपण बघूया कशा प्रकारे वल्गणीचा मासा लागलेला, वल्गणीचा। शरदाच्या हातामध्ये पट्टा दिसतो आपल्याला, पट्टा आहे पण गावठी पट्टा आहे तो। तर आपण मासे कशा प्रकारे आपल्याला भेटतील हे बघूयात। आपण एक छोटासा ब्लॉग बनवतोय मी। निसर्ग राजा ऐक सांगतोय, वस पारापार यात्रा पिंडी। थोड्याच वेळात अजित दादा पवार यांचा हेलिकॉप्टर लँड होणार आहे। कोण आलंय? आणि स्वतः आतिश गुजर त्याच्या भेटीला येणार आहे। आनंद शिंदे यांची गाडीवर बसून आनंद दादा गेला असला आज समोर म्हणून आज ते पाऊस पडतोय, या पावसामध्ये ते या पावसाचा आनंद घेण्यासाठी माथेरानच्या कड्यावरती बसण्यासाठी गेलेले असतील। आता थोड्या वेळात अमित शाह यांची बैठक होणार आहे आतिश गुजर यांच्या सोबत। कुसरी गावाचं ते पूर्ण कायापालट करणार आहेत, त्याबाबत त्यांची मीटिंग आहे। मासा आता आम्ही खालच्या शेतात चाललेलो आहेत, तर बघूया पुढे। मासे का रे शरदा, या माशांना ऐकायला जातं का रे? पालतात ना ते, पण त्यांना ऐकायला जातं का? ऐकायला नाही, कंपन समजत असेल त्यांना। नमस्कार, आज मे महिन्यातला पहिला पाऊस आणि मे महिन्यामध्ये शरदाला तुम्ही मे महिन्यामध्ये कधी पाऊस पडताना बघितलाय का? आणि मे महिन्याच्या पहिल्या पावसामध्ये वल्गण लागले आणि आम्ही मासे मारायला आलो। शरदाच्या हातामध्ये आपण पट्ट्या बघतोय आणि आज संध्याकाळी आमच्या गावामध्ये आम्ही शायणार त्या मीटिंग बद्दल तुम्हाला काय कल्पना आहे का? आम्ही शायणार ते आतिश गुजर यांच्यासोबत मीटिंग आहे त्यांची। तर दादा, आतापर्यंत तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे का? तुम्ही मासेमारी क्षेत्रामध्ये आतापर्यंत किती शिंदे आणि किती वांगी पकडले? 20 वर्षाचा अनुभव आहे मला मासे मारायचा आतापर्यंत। तर दादा आपल्याला सांगतायत का 20 वर्षाचा त्यांना अनुभव आहे आणि आतापर्यंत त्यांनी भले मोठे मासे मारले नाही का? तर दादांना मी विचारते, दादा तुम्ही एवढ्या वर्षामध्ये कधी बघितलं का आता मे महिन्यामध्ये पाऊस पडलेला? मे महिन्यामध्ये पहिल्यांदा वल्गण लागलं मे महिन्यामध्ये। आणि एवढ्या वर्षामध्ये तुम्ही आता कमीत कमी 35 वयाचे असाल दादा, एवढ्या वर्षामध्ये तुम्ही कधी पाऊस पडलेला बघितलाय का? नाही कधी। तर हे आता आमच्या गावातले शरद दादा आणि शरद दादांचा मोठा चांगला अनुभव आहे। आणि संध्याकाळी रात्री सुद्धा आम्ही मुठे पकडायला येणार आहोत, तो व्हिडिओ आम्ही वेगळा बनवणार आहोत। तर दादांच्या पाठीवाट आपण जाणार आहोत। आता बघूया शेतामध्ये काय आपल्याला भेटते का नाही भेटते, तर बघूया दादा। पाऊस भयान चालू झाल्यामुळे आम्ही घरी चाललेलो आहे आणि या पावसामध्ये जे पावसाचे थेंब पडतात पाण्याचे, त्या थेंबांमुळे मासे पळतायत। तर त्यामुळे आम्हाला अंदाज येत नाही, तर का पाऊस उघडल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न करूया। जय जिजाऊ जय शिवराय।